येस 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की एक लाईट सुद्धा 30 यार्ड सर्कलच्या अगदी बाउंड्रीवरती लावण्यात आलेली आहे. टायमिंग स्टार्ट होते, सुरुवात केली जातोय. HSC भाल संघाकडून राहुल आणि निखिल जोडी मैदानात. पहिला गोलंदाज क्रमांक 1 सागर. जय भवानी इरवाडी या संघाकडून पहिलं पॉवर प्लेचं षटक. लेट्स प्ले द क्रिकेट. सामन्याला होते सुरुवात. गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 मधला दुसरी रजनीतील पहिला सामना. पहिला बॉल अतिशय वेगाने फेकलेला चेंडू होता. गुड लेंथ वरून बॉल उचली घेतोय. अगदी खांद्याला फुंकर मारून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिला बॉल. सुरुवात खूप चांगली झाली आहे. इट्स अ डॉट बॉल. सामन्याला सुरुवात झाली आहे. चांगल्या कामाची चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम पूर्ण. सागर गोलंदाजी मार्कवर आहे. अनेक फलंदाजांचा कर्दनकाळ राहिलाय तो. अनेक वेळा आपण पाहिलंय. यस, पहिल्या आयोगासाठी पैठणी सुद्धा दिली जाईल. एक आगली वेगळी विचारसरणी खरं तर पाहायला मिळतोय. सर काल सुद्धा म्हणाले होते की मॅच पाहायला गेल्यानंतर आपण काय आणलं. जर प्रश्न विचारला तर नक्कीच. जर तुम्ही आयवा कॅच पकडली तर नक्कीच पैठणी मिळेल. अजून एक दुसरा बॉल. दर्जेदार चेंडू. लगातारचा दुसरा बॉल डॉट येतोय. राहुल मात्र पाहतच राहतोय. अगदी पाहिला तर प्रत्येक चेंडू हा आत्मविश्वासाने हाताळतोय सागर. परंतु सागर इथे गोलंदाजी करत असताना मात्र राहुलला खामोश ठेवलंय. लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. लगातारचा दुसरा चेंडू सागरच्या कोठ्यामधून डॉट आलाय. वन्स अगेन पुन्हा एकदा सागर सज्ज होते ओव्हर द विकेट. हा पिच बॉल होता, खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल. विकेट पकडलाय झेल आणि राहुलचा इथे पडलाय पहिला बली, पहिला हादरा HSC भाल संघाला. बॅक टू द डगआउट. येस, हा पिच बॉल होता. अगदी आपण पाहिलं होतं की लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु टायमिंग मात्र जुळलं नाहीये आणि राहुल सारखा महत्वाचा आणि मोठा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर गेलाय. HSC भाल संघाकडे पाहिलं तर 5 ते 6 खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू आहेत. परंतु अगोदर सांगितलं होतं ज्या वेळेला मोठे टुर्नामेंट्स असते त्यावेळेला HSC भाल संघ असेल, गावदेवी भाल संघ असेल किंवा मरियाई भाल संघ असेल हे नेहमीच एकत्रितपणे खेळतात. पण यावर्षी नक्कीच असोसिएशनच्या माध्यमातून ते ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आज मात्र ते एकटे लढत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु तरीसुद्धा HSC भाल या संघाकडे 5 ऑलराऊंडर नक्कीच पाहायला मिळतात. राहुलच्या जाण्यानं आपण बघतो मैदानाचा ताबा घेत असताना लेफ्टी फलंदाज सागर म्हात्रेला सुद्धा पाहतोय. एकदम भरभक्कम शरीरयष्टी असणारा हा खेळाडू आहे, ज्याच्याकडे खूप सारा टेनिस क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. हा सुद्धा बाहुबली खेळाडू आहे, त्याच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे. आदरणीय विनोदजी म्हात्रे साहेब, आपणास सुद्धा विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अगदी व्यासपीठावरती यायचं आहे. लेट्स प्ले द. पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळतोय सागर. चांगला बॉल होता. गुड लेंथ वरून बॉलला थोडीशी उचली घेतोय. थोडासा कट होताना पाहिलंय, थोडासा वलय घेताना पाहतोय. सागर आपली गोलंदाजीचा दबाव तंत्र इथे HSC भाल संघावरती लावताना दिसतोय. कारण पहिला षटक आहे, पॉवर प्लेचं प्लस षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये HSC भाल संघ हा नेहमीच पॉवर प्ले षटक तोडणारा षटक पाहिला जातात. वाह, लगातारचा 5वा चेंडू. क्या बात है. खूपच सुरेख गोलंदाजी आहे. टान्स, रिदम आणि बॅलन्स या तिन्ही गोष्टी आपण बघतोय की सागरच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी होती. पहिले 3 चेंडू होते, खरं तर पाहिलं होतं शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, परंतु वेगाचा वापर होतो. तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं राहुल सारखा महत्वाचा विकेट त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवला. नंतर आला सागरला 2 चेंडू खेळवलेत. अगदी अक्षरशः मामा बनवून ठेवलाय. बीट करून देणारे चेंडू होतं. 5 चेंडूंची डिलिव्हरी. अजून सुद्धा HSC भाल संघ आपला खाता खोलू शकला नाहीये. सागर आपल्या षटकातील शेवटचं चेंडू घेऊन मैदानाच्या दिशेने. चांगला चेंडू होता, हलक्या हाताने स्टिअर केलाय. बॉल बघतोय आपण गलीच्या दिशेमध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन येईपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलने इथे संघाचं खातं
त्याचबरोबर ती सागरचं स्वतःचं खातं खोलतोय, श्री गणेश जरूर करतोय. या षटकातील शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. 4 षटकांचा हा खेळ, पॉवर प्लेचं पहिलं षटक खऱ्या अर्थानं विचार केला आपण तर नक्कीच जय भवानी इरवाडी या संघाच्या खात्यामध्ये जात असताना पाहतोय. प्रत्येक वेळेला आपण बघत असतो पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तोडफोड फलंदाजी होत असते, परंतु या वेळेला काहीतरी उलट पाहायला मिळालं. आपल्या गोलंदाजीचा दबदबा इरवाडी टीम्सने दाखवून दिलाय. सागरसारखा एक नामवंत गोलंदाजी मार्कवर आला, ज्याच्याकडे खूप सारा अनुभव होता आणि अनुभवाची शिदोरी काय असते त्यांनी पहिल्या षटकामध्ये पाहून दिलेली आहे. पहिला मोहरा बाद केला शून्यावरती आणि 1 धावा खर्च करत महत्वाचा षटक त्यांनी इथे मात्र संपन्न केलं. दुसऱ्या षटकाकडे जरूर बोलूया. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर आता आपण बघतोय की क्षेत्ररक्षण पांगवण्याची संधी आता नक्कीच आपल्याला इरवाडी टीम्सला असणार आहे, परंतु HSC संघ भाल संघ इथे आता हात खोलेल का? सागरसारखा खेळाडू इथे विध्वंसक फलंदाजी करेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज क्रमांक 2 भूषण गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. भूषणकडे सुद्धा खूप सारा अनुभव आहे. कटर गोलंदाजी करण्यासाठी तो गणला जातो. हातभर चेंडू वळवण्याची क्षमता भूषणकडे आहे. कालच्या रात्रीमध्ये मयूर ठाकूरची मिडन ओव्हर, आय थिंक मयूर शेवटला षटक टाकला. येस, त्यांनीच मॅच टर्न केली होती खऱ्या अर्थानं आणि मॅच विनर राहिला होता. येस, कॉर्पोरेट टीमकडून सुद्धा मिडन ओव्हर आलेले आहेत. अशा अनेक प्रकारचे विश्वविक्रम आज खऱ्या अर्थानं प्रत्येक नाईटमध्ये होतात आणि यूट्यूबर्स आमच्याबरोबर जोडलेले आहेत. आमचे लाईव्हचे कॅमेरामन आहेत, ते सगळे डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आमच्याकडे मिलन म्हात्रे सुद्धा जोडलेले आहेत. आमचे गणेशजी म्हात्रे साहेब आहेत, आमचे आदरणीय दत्ता म्हात्रे सर, विनोद म्हात्रे सर, सगळे टीम्स आमच्याबरोबर जोडली गेली आहे. पहिला बॉल होता, फुल टॉस सिलेवर होती, फुल टू टोल वसूल करायचा विचार झाला, परंतु पंचांकडून निर्णय थर्ड अंपरकडे रेफर करण्यात आलेला आहे. तिसऱ्या अंपरकडे जरूर निर्णय जाईल तोपर्यंत आपण पाहिलं होतं. भूषणच्या हातामध्ये गोलंदाजी दिली. भूषणकडे गोलंदाजी करण्याचा खूप सारा अनुभव आहे. पहिला चेंडू होता, पहिला चेंडू फेकी केला, परंतु थोडंसं नियंत्रण ढासळलं असं वाटलं. पंचांचा निर्णय जरूर येईल. थर्ड अंपायरकडे रेफर जरूर केलं गेलंय. पंच बंटी म्हात्रे आहेत, त्याचबरोबर ती नंदूदादा आहेत. खूप सारा टेनिस क्रिकेटचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. मानाच्या मोठ्या स्पर्धामध्ये हे नेहमीच पंच, नामवंत पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस, इट इज अ वाईड बॉल. इट्स अ डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी. येस, थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे. बॅटला ब्रश झाला होता चेंडू, त्याच्यानंतर बॅटची उंची, बॉल चेंडू पाहिली आपण, अगदी स्टम्पला आपण पाहिलं होतं की रोखून जाणारी ही हा चेंडू होता, त्यामुळे जरूर फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं होतं नियंत्रण ढासळलं होतं. तदनंतर मात्र पुन्हा एकदा भूषण गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. यावेळचा बॉल वेगाचा वापर करण्यात आला होता. बॅट स्विंग केली. इथं मिड विकेट मध्ये चेंडूला काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये आपण पाहतो ढकलून दिलं होतं. सिंगल तिथे कंप्लीट होतोय. डीपमध्ये प्रोटेक्शन येईपर्यंत सागरने ही धाव पूर्ण केलेली आहे. धावफलकावरती सध्याच्या घडीला फक्त 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पहिलं षटक अत्यंत महत्त्वाचं सागरनं फेकलं होतं, फक्त 1 धाव खर्च केली. महत्त्वाचा मोहरा, पहिला विकेट मैदानाच्या बाहेर फेकून दिला होता. त्यानंतर भूषणने गोलंदाजीचा भार सांभाळलाय. भूषण ही त्याच पावलांवरती खऱ्या अर्थानं पाऊल ठेवत पुढे सरसावत आहे. क्षेत्ररक्षणाची जमावट पाहतोय आपण. वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटमध्ये उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण पांगवलं गेलेलं आहे आणि पाहतोय स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेलं आहे. शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट गल्लीमध्ये फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेलं आहे. यावेळेला आपण बघतोय निखिल ऑन स्ट्राईक. उजव्या हाताचा फलंदाज बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. आपण बघतोय की रॅमवॉकसाठी चेंडू मागे जातोय, परंतु येस, इट इज अ वाईट चेंडू. अगदी लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू डाऊन द लेग होता. पंचांकडून इशारा येतोय, इट्स अ वाईट चेंडू. वाईट +1 म्हणजे आता सध्याच्या घडीला 4 धावसंख्या धावफलकावरती येताना पाहतोय आपण. निखिल हा सुद्धा एक नामवंत फलंदाज आहे. जास्त वेळ त्याला सध्याच्या घडीला मैदानावरती आपण ऑन स्ट्राईक पाहिलं नाहीये, परंतु ज्या वेळेला या खेळाडूकडे पाहिलं ना तर मोठ्या मोठ्या खेळींची त्याच्याकडून सुद्धा अपेक्षा केली जातोय. तदनंतर तुषारसारखा चांगला फलंदाज अजूनपर्यंत गुलदस्त्यामध्ये आहे HSC बाल टीमकडे, परंतु पुढे काय? वन्स अगेन पुन्हा एकदा भूषण ओव्हर द विकेट उजव्या हातानं डावखुऱ्या फलंदाजासाठी पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेला स्टेट ड्राईव्ह मध्ये ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल पुढे सरसावत असताना सिंगल तिथे कंप्लीट झाले.
आपण बघतोय की मैदान अगदी 360 डिग्रीचं आहे. खूप सारे मेहनत खऱ्या अर्थानं गावदेवी टीम्सने इथे घेतलेली आहे. तब्बल विचार केला तर महिनाभर या मैदानावरती गावदेवी टीम स्वतःचं घाम घालत होतं आणि आज त्याच घामाचं रूपांतर एका चांगल्या मैदानामध्ये आपण पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर ती एक लाईटची रचना आपल्याला पाहायला मिळतोय, आकर्षित करणारी आहे. कालच्या सत्रामध्ये सुद्धा अनेक मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळाली होती. आज सुद्धा अनेक मान्यवर आमच्याबरोबर जोडलेले आहेत आणि लाईव्हच्या माध्यमातून जे जे खेळाडू जे जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा मनस्पूर्वक स्वरचे स्वागत. 5 धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा भूषण गोलंदाजी मार्कवर. निखिलसाठी हा फटका, चांगला फटका, चांगला ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा फटका, पुढे सरसावत हाताला चटका देत मात्र बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळालं. इरवाडी टीम कडून सिंगलला केलंय, डबल मध्ये कन्वर्ट. मोठा फटका येत नाहीये, सिंगल डबल मध्येच आता नियंत्रित फलंदाजी करावी लागणार आहे. महत्वाचं आहे, महत्वाचं विकेट आहे. निखिलसाठी मागून सुद्धा खूप टाळ्या येत आहेत, निखिलसाठी खूप आवाज येत आहेत, कारण मैदानावरती निखिल थांबून राहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. 7 धावसंख्या धावफलकावरती 1 विकेटच्या पतनानंतर फुल टॉस, फुल टू टोल वसूल. इथे मात्र मिड विकेटच्या बाहेर A1 ब्रँडेड निखिल स्टाईल षटकार. थँक्यू. या षटकारानंतर 15 धावसंख्या धावफलकावरती निखिल याच फलंदाजीसाठी गणला जातो. विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी तो माहिर आहे. यावेळेला वेगाचा वापर करण्यात आला होता. अगदी आपण बघतोय की खोलात टाकलेला चेंडू होता, बिग अपफील्ड तिथे पाहायला मिळाली, परंतु बॅटला ब्रश झाला होता चेंडू असं वाटलं. तदनंतर पंच षटकाची इथे समाप्ती होतोय. सिंगल तिथे कंप्लीट होते. 14 धावसंख्या धावफलकावरती आली. पहिलं षटक फेकलं होतं, तिथे फक्त 1 आल्या होत्या, 1 धाव पूर्ण झाली होती. पण तदनंतर मात्र आता 13 धावा कुठून काढलेल्या आहेत, तब्बल 14 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजेच HSC भाल संघाची जी गाडी रुलावरून घसरली होती ती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला नियंत्रित पाहायला मिळतोय. पहिलं षटक खरं तर इरवाडी टीमकडे राहिलं होतं, तदनंतर आपण HSC भाल संघाला आपला इथे वर्चस्व साबित करत असताना पाहतोय. सर थँक्यू सो मच. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी मी विनंती करेन NCC हनुमानपाडा त्यांच्या अगेन्स्ट 40+ जो आहे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. यस, जाऊया पुन्हा एकदा ब्रेक नंतर मॅचकडे. 14 धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटचं पतन, परंतु आता मात्र निखिलला इथून मात्र आपला सूर गवसलेला पाहायला मिळतो. एक फुलटॉस चेंडू होता, या फुलटॉस चेंडूवरती भूषणच्या गोलंदाजीवरती त्यांनी प्रहार केलेला होता, परंतु पुढेही अशाच प्रकारचे प्रहारांची गरज असणार आहे. प्रचंड प्रेक्षक वर्ग HSC भाल संघाच्या वतीनं मैदानावरती आलाय. भाल गावाकडून सुद्धा अनेकांच्या नजरा आज खऱ्या अर्थानं मोबाईलवर टीव्हीवरती असतील, परंतु इरवाडी टीम सुद्धा कुठे कमी नाही आहे दाखवत असताना. तिसरं षटक ऋतिकच्या हातामध्ये सोपवण्यात आलेलं आहे, विश्वास दाखवलाय खरं तर कर्णधाराने, आणि ऋतिक गोलंदाजी मार्कवर आहे, दाखल झालाय. निखिल ऑन स्ट्राईक आहे. चांगला चेंडू होता, बॅटचा ब्रश घेतोय आणि रॅमॉक्ससाठी बॉल पुढे सरसावतोय. चेंडू अडवू शकत नाहीये क्षेत्ररक्षक, इथून फरार. मिळतील धावा 4 4 4 4. बॅटला ब्रश झाला होता, वेगवान चेंडू होता. तदनंतर आपण बघितलं होतं की रॅमॉकवरून चेंडू सरळ सीमारेषा पार झाला. तब्बल धावसंख्या धावफलकावरती 18.
चांगला बॉल होता, अगदी खोदून काढलाय, एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळालोय, परंतु तिथून मात्र वाईडिश लॉंगन मधून चांगला ड्राईव्ह, सरळ सीमा रेषा पार, चौकार. बावीस धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. निखिल आता इथे हाहाकार मचवतोय, लगातारचे दुसरा चौकार मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय, सूर गवसलाय. हा खेळाडू रंगात येणं दंगात येणं महत्वाचा होता, आता तो रंग दाखवायला सुरुवात झाली आहे. ऋतिकच्या गोलंदाजीवरती हाणामारी, यावेळचा बॉल व्यासपीठाला अगदी सन्मान देणारा हा फटका होता. लगातारच 2 चौकारानंतर हा एक येतोय, हाहाकार मचावणारा निखिल स्टाईल A1 ब्रँडेड षटकार. खूप केलं होतं सौभाग्यवतींना आनंदी ठेवण्याचं, परंतु अगदी हाताला आलेली पैठणी जमिनीला दान झाली. निखिल लगातारचे 2 चौकारानंतर एक षटकार. निखिल ज्याच्यासाठी गणला जातो ती विध्वंसक फलंदाजी आता पाहायला मिळतोय. थांबून राहिला होता, पहिलं षटक अगदी पाहत राहिला, दुसऱ्या षटकामध्ये जास्त वेळ मिळाला नाहीये, पण तिसऱ्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी ऋतिक वरती. 6 मध्ये 23 नंतर अजून एक स्क्वेअर लेगला फेकलाय. मनगडाच्या साह्यानं ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, A1 ब्रँडेड पुन्हा एकदा निखिल स्टाईल षटकार. थँक्यू सर. लगातारच्या तिसऱ्या षटकारासाठी रुपेश मात्रे भाल यांच्याकडून 2000 रुपयाचा प्राइज निखिलसाठी लावण्यात आलेला आहे. निखिलची गाडी आता चौथ्या गिअरमध्ये होताना पाहतोय. सुरुवातीला खामोश राहिला, शांत राहिला, शांतीच्या आता अशांततेमध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीला असं वाटलं होतं इरवाडी संघ आपला दबदबा निर्माण करतोय की काय, परंतु नाही. निखिल सारखा नामवंत फलंदाज अजूनही मैदानावरती होतं. मगाशी म्हटलं होतं निखिल आहे, तुषार आहे, अजून येणारे काही खेळाडू मैदानावरती आहेत, तोपर्यंत HSC भाल संघ मोठ्या धावसंख्येपासून लांब राहू शकणार नाहीये. 7 मध्ये 29, 2 चौकार 2 षटकार. निखिल ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा ऋतिक साठी. चांगला चांगला अजून एक येतोय, येस 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 येस, यो षटकार. हॅलो, ऋतिकला धक्का आणि अजून एक तिसरा षटकार, छक्का. खऱ्या अर्थानं 2000चं पारितोषिक रुपेश मात्रे भाल यांच्याकडून देण्यात येणार आहे. नक्कीच ते सुद्धा त्यांना देण्यात येतील. लगातारचा तिसरा षटकार या सामन्यातील म्हणजे या रजनीतील पहिला सामना आणि पहिली षटकांची हॅट्रिक इथं पूर्ण होते. धावफलकावरती 40. अजून एक जोडून घ्या, अजून एक दमदार हिटमॅन निखिलच्या बॅट मधून आलाय. लॉंगर षटकार. थँक्यू सो मच. आणि याचबरोबर जोहे गावचे गोल्डमॅन अर्थात सुनील पाटील, हमरापूर प्रीमियर लीगचे अध्यक्ष
आणि त्यांचे काही सहकारी आपल्या या मैदानावर उपस्थित आहेत. त्या सगळ्या सहकाऱ्यांना मी नम्र विनंती करेन, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आयोजकाच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती आहे, या आपण व्यासपीठावर यायचे. सुनील पाटील साहेब. तसेच सर वडाव गावचे सुपुत्र सुजित म्हात्रे, भाई दादा खरं तर गेल्या वर्षीच्या मैत्री चषकाचे दमदार आयोजक आहेत आणि नक्कीच क्रिकेटला नेहमीच प्रोत्साहन देणारे भाईदादा सुद्धा व्यासपीठावरती आहेत. त्यानंतर आमचे आदरणीय नरेंद्र भोईर सर हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित झालेत. 46 धावसंख्या धावफलकावरती आहे. निखिल म्हात्रे षटकारात 500 रुपये कोणाकडून? नितेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात येणार आहेत. तर आता मात्र विध्वंसक फलंदाजी, ऋतिकवरती चढवलेला हल्ला किती भीषण होता पहा. तब्बल धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 1 होती, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 14 होत्या. त्याच्यानंतर तब्बल धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 46 आणि 56चा आहे स्कोर या मैदानावरती अजूनपर्यंत दाखवला जातोय. गुणलेखक मिलन म्हात्रे माझ्याशी जोडले गेलेले आहेत. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थानं निखिल सारखा फलंदाज रंगामध्ये आलेला आहे पाहायला मिळतोय. सागर ऑन स्ट्राईक आहे. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज अशोक गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. नेक्स्ट मॅच आपण हणबनणार आहात NCC हनुमानपाडा विपक्ष 40+ जो आहे. नामवंत असे 40+ हे सर्व खेळाडू खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या मातीमध्ये या मैदानावरती दाखल झालेले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पहिला बॉल, वेगाचा वापर परंतु टायमिंग प्रॉपर. इथून येतोय सागरच्या बॅटमधून हाय हँडसम षटकार. बघा, खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है आणि असंच म्हणतात की तू आता इथे रंगात आलास तर मी कसं काय थांबू. सागर पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीमध्ये परत येताना पाहतोय. ज्या सागरनी खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू खेळून काढले होते, दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू खेळून काढला. त्या 4 चेंडू नंतर आता मात्र विध्वंसक फलंदाजीकडे तो वलय घेत असताना पाहतोय. त्याला त्याच्या बॅटला, त्याची बॅट सुद्धा आता बोलू लागली आहे. हे महत्वाचं आहे. निखिल नंतर कोण तर सागर. आता षटकरांची आतिषबाजी, खऱ्या अर्थानं HSC भाल संघ इथे मात्र आक्रमक फलंदाजी करत असताना पाहतोय. या षटकाराच्या साह्यानं 52 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. बघा, नितेश मात्र यांच्याकडून 500 रुपये प्रति षटकासाठी आलेले आहे. येस, दोघांना सुद्धा आलेले आहे. तर पुन्हा एकदा मॅचकडे बोलूया. षटकारानंतर पुढे काय, फुलटॉस बॉल होता, बसून अगदी गुडघ्याच्या साह्यानं बॉलला खेळून काढले काऊ कॉर्नरच्या दिशेने. मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन तिथे अवेलेबल होतं. डीपमध्ये सिंगल तिथे कमिट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आहे, कारण सागरला माहिती आहे निखिल सुद्धा फलंदाजी करू शकतोय. तिसरं षटक आधी अक्षरशः झोडपावून काढलं होतं धावसंख्येने. लगातारचे 2 चौकार आणि नंतर लगातारचे पाहिले होते 4 षटकार. क्या बात आहे. आतषबाजी षटकार, चौकारांची आतषबाजी. लेदर आणि टेनिस क्रिकेटचा खूप सारा अनुभव निखिलच्या गाठोड्याशी आहे आणि ह्या मैदानावरती खेळण्याचा खूप सारा अनुभव आहे. वाशुबा क्रिकेट संघटनेमध्ये खेळत असताना तब्बल मला वाटते 12 ते 13 वर्षाचा सर त्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. या मैदानातील कडाना, मातीचा कडाना कडा त्यांना प्रत्येकाला माहिती आहे. कुठल्या बाजूने किती धावसंख्या जास्ती बनली जाते, कोणती बाजू उंच आहे, कोणती बाजू खोल आहे, कोणत्या बाजूला आपल्याला फलंदाजी करण्यासाठी अनुकूल असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे माहिती आहेत. परंतु आपण पाहिलं ना तर इरवाडी टीम सुद्धा कुठे कमी नाही आहे. त्यांच्याकडे सुद्धा आपण पाहिलं तर प्रॉपर 6 खेळाडू हे अष्टपैलू खेळाडू आहेत. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. हा पिच बॉल होता, उंच उडी मारून खेळण्याचा प्रयत्न केला. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी अगदी जाणारा हा चेंडू होता. दिशाहीन मारा पंचांकडून घोषित केला जातोय. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होईल वाढ. धावफलकावरती जाऊया. 54 धावसंख्या धावफलकावरती. सागर आतापर्यंत आपण बघतोय 8 मध्ये खेळतोय 10 वरती आणि निखिल 9 चेंडूमध्ये तब्बल 41 धावा. आणि मला वाटते 50 साठी सुद्धा खूप मोठं, 50 धावसंख्येसाठी सुद्धा इथे मात्र डाऊन द लेग बॉल होता. फिरून मारण्याचा प्रयत्न झाला होता. जसा वेग व चेंडूचा होता तसाच वेग फलंदाजात सुद्धा पाहायला मिळाला, परंतु बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. इट्स अ वाईड बॉल. पुन्हा एकदा आपण बघतोय की अतिरिक्त धावसंख्येमध्ये होईल वाढ आणि स्कोर कार्डवरती जाऊया.
55 आणि कालचा जो रेकॉर्ड होता 56 धावांचा रेकॉर्ड होता तो आज कदाचित म्हणजे क्रिकेटमध्ये प्रेडिशन केलं जात नाहीये. क्रिकेट में प्रेडिशन है फेल क्योंकि क्रिकेट हे अनिश्चितों का खेळ आहे. परंतु 56 धावा इथे पूर्ण केल्या जातील असं वाटायला लागले. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. लगातारच्या 2 चेंडूनंतर यावेळेस मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू होता, परफेक्ट बॉल, परंतु खोदून काढलाय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय आपण त्या एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन येईपर्यंत सिंगलला तिथे डबलमध्ये कन्वर्ट केलंय. वा क्या बात आहे. मी नेहमीच म्हणत असतो आपण की नक्की आपण बघत असतो की मुंबईची लाईफलाईन रेल्वे आहे तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे आणि ती सिंगल इथे डबल आपण कन्वर्टमध्ये करत असताना आपण बघतोय दोन्ही फलंदाज थांबतात, विसावतात, बातचीत करतायत, मोठ्या धावसंख्येकडे वळतायत, मोठे फटके घेत आहेत. कन्व्हर्सेशन खूप चांगलं आहे त्यांच्याकडे असणारा पाहायला मिळतोय. आणि दोन्ही फलंदाजांकडे पाहिलं ना तर हँड कोऑर्डिनेशन आणि आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. या रजनीमध्ये या फ्लड लाईट्समध्ये सुद्धा त्यांना चेंडू आता फुटबॉल सारखा पाहायला दिसायला लागलाय की काय. प्रत्येक वेळेला मातीचा सुगंध घेतोय, आसमानाकडे पाहतोय, पुन्हा एकदा तयार होतोय. हप्पी यावेळचा बॉल खोलत टाकला होता, मिस टाइम फटका, डाऊन द बॉल आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा होता, पकडलाय झेल आणि संपलाय. बलाढ्य असा खेळ करणारा निखिल सारख्या खेळाडूचा इथे खेळ. निखिल नाउ बॅक टू द डगआउट. हॅलो. 57 वरती 2 महत्वाची दुसरी विकेट आता मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. आपण बघतोय 4थं षटक मार्गस्थ आहे. सो नेक्स्ट कॉल असणार आहे एनसीसी हनुमानपाडा विपक्ष 40+ जो आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना अगदी कलकलीची विनंती आहे, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आमचे आदरणीय दत्ता म्हात्रे सर तिथे जोडले जातील नाणेफेकीसाठी. आणि आता अजून एक नवीन फलंदाज अष्टपैलू खेळाडू तुषारला आपण बघतोय. तुषार वर्तक खऱ्या अर्थानं यस टेनिस क्रिकेटमध्ये अलिबाग प्रीमियर लीग असेल किंवा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये विशेष करून आपण बघितलं की सिमेंटच्या मोठ्या मोठ्या मैदानावरती खेळण्याचा खूप सारा अनुभव तुषारकडे आहे. एकदा मी जरूर अलिबागला गेलो होतो आणि तुषारची भेट झाली होती. तिथे सुद्धा अहंकार मचवणारं फलंदाजी त्यांनी केली होती. अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा राहतील. तुषार वर्तक ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल होता, टायमिंग प्रॉपर झाले नाही. यावेळेस मात्र जमिनीशी घरंगलत चेंडू जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नरमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन झालंय. सिंगलमध्ये केलंय, डबलमध्ये कन्वर्ट आणि पाहता पाहता 2 धावा पाहतोय पूर्ण झाल्यात आणि 2 या धावसंख्येवरती तब्बल 57 धावसंख्या, 59 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. 59 म्हणजे कालच्या रजनीतील जो 56 धावांचा जो रेकॉर्ड्स होता तो इथे रेकॉर्ड्स पूर्ण केलेला आहे. 59 धावसंख्या आणि पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन पुन्हा एकदा अशोक 2. यावेळेला मात्र बघतोय आपण मिनी हेलिकॉप्टर, परंतु तिथे होता क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र पकडलाय झेल आणि तुषारचा संपलाय शेवटच्या चेंडूवरती खेळ. तब्बल धावसंख्या धावफलकावरती 59 वरती आपण बघतोय 60 धावांची आवश्यकता. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 तील ही दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीतील सुरू असलेला सामना HSC भाल विपक्ष आपण पाहिलं होतं की मर्याई जय भवानी इरवाडी या 2 टीम्स दरम्यान पहिला नाणेफेक जिंकल्यानंतर इरवाडी टीमने इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. SSC भाल या संघाला 4 षटकांमध्ये तब्बल 59 धावा कुठून काढल्यात. 60 धावांची आवश्यकता. येणारे 4 षटक या 60 धावांचं संवर्धन केलं जातील का किंवा या 60 धावसंख्या धावसंख्या बनवल्या जातील का या नक्कीच पाहूया. परंतु नेक्स्ट मॅच NCC हनुमानपाडा विपक्ष 40+ जो आहे या 2 टीमला इथे आमंत्रित केलं जातोय. नाणेफेकीसाठी यायचं आहे. NCC हनुमानपाडा टीम आलेली आहे का?
चला सुनील पाटील ना गोल्डमॅन सर आणि त्याचबरोबर हमरापूर प्रीमियर लीगचे अध्यक्ष गोल्डमॅन अर्थात सुनील पाटील साहेबांचं आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. NCC हनुमानपाडा टॉससाठी चला आणि सोबत 40+ जोहे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करून आपण टॉससाठी यायचं आहे. NCC हनुमानपाडा लगेचच या कारण आपल्याला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. NCC हनुमानपाडा टीमचे कॅप्टन चला नाणेफेकीसाठी जायचं आहे. नाणेफेकीसाठी जायचं आहे. टॉस बॉक्समध्ये श्री आदरणीय दत्ता म्हात्रे सर आणि त्याचबरोबर ती NCC हनुमानपाडा या टीमचा कर्णधार आणि 40+ जोहे टीमचे कर्णधार दोन्ही कर्णधार तिथे उपस्थित झालेले आहेत. चला. यस सर. वाशुबा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद म्हात्रे यांना विनंती करून आपले शुभास्ते या ठिकाणी आपण टॉस घ्यायचा आहे. या चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एकीकडे आपण पाहतोय 40+ जोहे टीम. येस एकीकडे अनुभवाची भरपूर शिदोरी असलेला हा संघ आणि एकीकडे लेजंड खेळाडू आणि त्यांच्या अगेन्स्ट युवा टॅलेंटेड खेळाडू असा हा रंगतदार सामना या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि वाशुबा क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस घेतली जाईल. हेड इज अ कॉल अँड येस इट इज हेड. चला हेड NCC हनुमानपाडा टीम टॉस तुम्ही जिंकली. सगळ्यात अगोदर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. 40+ संघ तुमच्या समोर आहे आणि 40+ संघ म्हणजे तुम्ही दोन्ही टीम जर पाहिले तर एकाच विभागातून बिलॉंग करते त्यामुळे एकमेकाच्या खेळी तुम्हाला नक्कीच माहिती आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखणार आहेत? खरं सांगायचं म्हणजे त्या टीमने आम्हाला 2 वेळा पराभूत केलेला आहे तरी आम्ही चांगला देण्याचा प्रयत्न करू. 40+ लेजंड आहेत खरोखर ते त्यांचा गेम एकदम भारी आहे. खरं तर तरुण मुलांना ते लाजवतात एवढा चांगला क्रिकेट. संदेश दादा तसेच बरेच खेळाडू त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही पाहतो आणि त्यांच्याकडून 2 गोष्टी शिकतो देखील. म्हणजे आजही 40+च्या खेळाडूंची 30 दहशत आहे असं म्हणायला लागेल. चला आता तुम्ही टॉस हारलेले आहेत. बॅटिंग करायची आहे. समोर देखील युवा टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे आणि सध्या तुमचा विभाग म्हटला तर एक चांगले खेळाडू तुमच्या विभागामध्ये पाहायला मिळतात. त्यांनी सांगितलं की 2 वेळा तुम्ही त्यांना हरवलेले आहेत. आता ही तिसरी वेळ असेल का? की क्रिकेट हा गेम आहे सांगू शकत नाही कारण आम्ही आता 40चे आहोत. 2 वेळा हरवलेत आम्ही त्यांना पण बघूया आता तिसरी वेळ आहे. कदाचित ते आम्हाला आता हरवतील असं वाटतंय कारण त्यांनी सांगितलं की 2 वेळा तुम्हाला हरवलेत आम्ही. ठीक आहे बघूया सामना समोर आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न दीव गावाने सगळ्यात प्रथम आयोजन केलेलं आहे या विभागामध्ये. खारेकपाट विभागामध्ये अशा प्रकारचं आयोजन करणं फार जिकिरीचं काम आहे. काय म्हणाल या आयोजनाच्या बद्दल? खरंच आयोजन खूप चांगलं आहे. लाईटसुद्धा चांगले आहे आणि मला वाटतं खरोखर आम्हाला इथे जे बोलवलं आहे त्याबद्दल मी पहिले त्यांचं अभिनंदन करतो. चला थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. NCC हनुमानपाडा won the toss and elected to field first. येस थँक्यू. विशेष सन्मानाकडे खरं तर आपण बोलूया. जो हे 40+ चा खरं तर संघ या क्रीडांगणावरती दाखल झालाय. आपण विशेष सन्मानाकडे बोलतोय. सन्माननीय सुनील पाटील आमचे गोल्डन मॅन आणि त्याचबरोबरीने हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार अध्यक्ष प्रवीण पाटील यांचा विशेष सन्मान या अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी आमच्या लाडक्या आयोजकांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण या विशेष सन्मानाकडे बोलतोय. त्याचबरोबरीने मी दिगंबरजी नागे यांना देखील विनंती करेल. संदेश घरत यांना विनंती करेल आपण देखील यावं. या आमच्या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. विशेष यस सर. तदरम्यान मॅचकडे वळत असताना आवाजामध्ये करूया बदल. आमच्या गुरुवर्य श्री दत्ता म्हात्रे सर आणि त्याचबरोबर ती परमेश पाटील सर. सर प्लीज कंटिन्यू. विशेष सन्मानाकडे आपण बोलतोय. एकत्रित खरं तर आपण सन्मान घेऊया. 40+ जोहेचे हे सर्व दिग्गज खेळाडू सुनील पाटील, दिगंबरजी नागे, त्यानंतर बंड्या या ठिकाणी आहे, प्रवीण पाटील यांना या ठिकाणी आपण पाहतोय. यांचा एकत्रित सन्मान आपण या स्पर्धेमध्ये घेतोय. गावदेवी दीव आयोजित
गावदेवी चषक 2026 मध्ये लेजंड खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. खरं तर हे सर्व आयकॉन खेळाडू आहेत. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार अध्यक्ष सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण अतिथी मंचकावरती घेतोय. थँक्यू सो मच. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. दुसऱ्या रजनीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहत आहात गावदेवी चषक 2026 आणि या विद्यमान सामना आजच्या रजनीतील पहिला सामना. एकीकडे आपण पाहतोय HCC भाल संघ, हॅपी क्रिकेट क्लब भाल संघाने आज खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल निर्माण करून दिलेली आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट इरवाडी संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जय भवानी इरवाडी संघ 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना फ्रंट लाईन सीमर ॲज गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय गोलंदाज राहुल. HCC बाल संघाची रफ्तार के सौदागर राहुल मात्र गोलंदाजी मार्कवर आणि समोर आता बॅट्समन प्रशांत. सिंगल धाव स्कोर कार्डवर ॲड झाली आणि याचसाठी केला होता अट्टास की आजचा दिवस देखील गोड व्हायला पाहिजे. आज तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये अगदी विहंगमय दृश्य तुम्हाला मैदानाचं पाहायला मिळतंय. इथे चूक झाली, इथे चूक झाली, इथे चूक झाली आणि आता ती चूक सावरली जाईल का? येस, पंचांचा इशारा. चला आपण थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये जाऊया. तिथे जल्लोष जरूर झालेला आहे. आशा अपेक्षा जरूर आहेत भाल टीमला. विकेट असेल का? परंतु थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये जाऊया आणि सोबत बीमरचा देखील निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. सुदर्शन म्हात्रे, चला आणि आजच्या या स्पर्धेला खरं तर अनेकांच्या शुभेच्छा आल्या, ज्याच्यामध्ये विशेष करून मी उल्लेख करेन 40+ पेण तालुक्यामध्ये ज्या खेळाडूने खरं तर जगवलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि या 40+ खेळाडूंना म्हणजे आमच्यासारख्या 40+ खेळाडूंना खरं तर एक व्यासपीठ मिळवून ज्या व्यक्तिमत्वानं दिलं ते सतीश पाटील सरांचा या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि डॉक्टर रोशन पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. चला काय निर्णय आलाय? डॉक्टर रोशन पाटील सरांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून आणि लगेचच मी विनंती करतो आयोजकांना आदरणीय डॉक्टर रोशनजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. आणि 40+च्या आणखीन एक लेजंड खेळाडू संदेश घरत साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर या, आपलं देखील सहर्ष स्वागत. या मी विनंती करेन साहेब आपल्याला, आपलं देखील सहर्ष स्वागत. चला थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये या ठिकाणी आलेले आणि इथे निर्णय काय येईल? भाल संघ वाट बघतोय, अगदी उत्सुकताशी गेला पोहोचली भाल संघाची आणि इरवाडी संघाचा जीव आता थोडंसं भांड्यात पडलाय, कारण त्यांच्यासाठी ही विकेट महत्त्वाची आहे. कारण धावांचा पल्ला मोठा गाठायचा आहे. 24 बॉलमध्ये 60 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि त्याच्यामध्ये पहिली विकेट येईल का, की पहिली विकेट इथे सेफ ठेवली जाईल का? अगदी दोन्ही संघाचे जर पाठीराखे पाहिले तर त्यांच्यामध्ये ही चर्चा आता रंगली. काय घडते या मॅचमध्ये? थर्ड अंपायर पाहतायत दूध का दूध पाणी का पाणी. स्टार क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही घरबसल्या देखील पाहत आहात. जसं आता 8 वाजतील, 8:30 वाजलेले आहेत, 9 वाजतील, तसं इथे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला. काल देखील भरपूर प्रेक्षक या स्पर्धेला आले होते आणि आज देखील प्रेक्षकांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल. डिसिजन इज पेंडिंग, डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. अंपायर्स डिसिजन विल बी फायनल. चल कॉमेंट्री बॉक्समध्ये कोणी यायचं नाही, ही सूचना असेल. थर्ड अंपायर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवेल. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, दूध का दूध पाणी का पाणी, सब कहाणी तुमच्या समोर जरूर येईल. परंतु तोपर्यंत एक गोल्डन विकेट येईल का? आली तर इथून मात्र पहिल्या विकेटला सुरुंग लागेल. परंतु जर ही विकेट सेफ असेल तर इथून कदाचित धूमधडाका सुरू होईल इरवाडी संघाचा, जय भवानी इरवाडी संघाचा. बघता बघता प्रत्येक आमच्या प्रेक्षकांची पावलं आता मैदानाच्या दिशेनं वळायला सुरुवात झाली.
बीमर आहे घोषित केले. इट्स अ नो बॉल. फ्री हिटची संधी असेल परंतु रनआउट आहे का? ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन काय? ऑनफिल्ड अंपायरचं डिसिजन काय हनुमान नाईक सर? हा नंदू पाटील सर, ऑनफिल्ड अंपायरचं आपलं डिसिजन काय तेच कळवायचं आहे. फक्त 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये राहतील, त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही अलाव नाही, लक्षात घ्यायचंय. आणि 12th मॅन कडून कोणतीही कमेंट्स ऐकली जाणार नाही, ही गोष्ट देखील सगळ्यांना लक्षात ठेवा. पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. ऑनफिल्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये येतात आणि तो डिसिजन तुमच्यापर्यंत कळवतील. इज ही आउट ऑर नॉट, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. चला, नो बॉलचा निर्णय जर अंपायरने दिलेला आहे, परंतु रनआउट आहे की नाही त्यासाठी ऑनफिल्ड अंपायर दोघे जण येतील. येस, नाही. चला, बॅट्समन इज सेफ नाव. बॅट्समन सेफ आहे असा निर्णय ऑनफिल्ड अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि आता जीव भांड्यात पडलाय इरवाडी संघाचा. नो प्लस. नो प्लस 1 ना अंपायर? यस. चला, 60 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सुरुवात तर अगदी धीम्या गतीनं करत असताना इरवाडी संघ इथून मात्र उसळी घ्यावी लागेल. परंतु ज्या पद्धतीनं भाल संघ खेळला, काबिल तारीफ. बॅटिंगचं प्रदर्शन सुरुवातीला असं वाटलं होतं कुठेतरी इरवाडी संघाच्या गोलंदाजाच्या समोर नांग्या टाकल्यात की काय बाल संघाने, परंतु तदनंतर निखिलचा शो ज्या पद्धतीनं सुरू झाला आणि त्यांनी मग हल्ले करायला सुरुवात केली. प्रत्येक बॉलवर एअर स्ट्राईक आणि 60 पर्यंत मजल गाठली आणि सोबतीला इथे मात्र आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल भरपूर का हवेत, 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, तिथपर्यंत बॉलला पकडलं जाईल तोपर्यंत 2 धावा. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा कडकडाट बाल संघाच्या माध्यमातून या ठिकाणी वाजत असताना, परंतु थोडंसं चिंतेचं वातावरण इरवाडी संघाच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कभी खुशी कभी गमवाला हा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळतंय. परंतु इथून जर एखादा षटकार आला तर त्यांचे देखील चेहरे तुम्हाला प्रफुल्लित होताना पाहायला मिळते. राहुल पुन्हा एकदा तयार, ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. समोर आहे पिंट्या. फुलरलेनचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ, 1 बाउन्स बॉलला अडवलं गेलंय आणि तिथे मात्र पहा अंपायरकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं, परंतु डान्सिंग डाऊन द विकेट, त्यामुळे अंपायर ने कोणत्याही प्रकारच्या निर्णयाला प्रतिसाद दिलेला नाहीये. आणि इथे मात्र एकच धाव, एक सिंगल, अशी स्थिती कुठेतरी भाल HCC भाल संघाची झालेली होती. परंतु त्यानंतर जी उसळी घेतली HCC भाल संघाने, निखिलची ते आक्रमक शैलीची फलंदाजी आणि त्याचबरोबर सागरचा तो षटकार आणि त्या षटकारानंतर संपूर्ण स्कोर कार्डच बदलून टाकलाय. आता तशीच काहीतरी बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल पिंट्या आणि प्रशांत या जोडीला. राहुलचा पुढचा बॉल पिंट्यासाठी खोलवर टप्प्यावरचा बॉल सिली मिडॉनला चाललाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये. आज विहंगम दृश्य तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कलला लाइटिंग केलेली आहे. एक वेगळाच काहीतरी प्रयत्न दीव संघाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि मी नम्र विनंती करेन, दीवचे काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील तर आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपली सगळ्यांची जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या व्यासपीठावर आहे, सगळ्यांना विनंती करतोय. परंतु आज सुहास मात्र जर बघितलं
तर प्रत्येकाचं मन मोहून टाकेल अशा प्रकारचं हे मैदान केलेलं आहे, सुसज्ज मैदान केलेलं आहे. इथे मात्र पहा तू मैमय झाली. सुरुवातीला वेट अँड वॉचची भूमिका, वेट वॉच अँड गो हा कॉल झाला आणि त्यानंतर मात्र नॉन स्ट्रायकरचा खेळाडू अगदी सुरक्षितरित्या मैदानामध्ये पोहोचलाय, क्रीजमध्ये पोहोचलाय. परंतु ज्या पद्धतीची सुरुवात आता होणं अपेक्षित आहे ती झालेली नाही आहे. कारण मोठा पल्ला गाठायचा आहे. स्वप्न जेव्हा तुमची मोठे असतात तेव्हा तुम्हाला काम देखील मोठं करायचं आणि 100% तुम्हाला यश हवं असेल तर काम देखील 100% करावं लागतील. थोडेसे खांदे झुकलेले आहेत, खांदे वाकलेले आहेत, परंतु चूक झाली भालसंघाच्या माध्यमातून. ओव्हरथ्रो पाहायला मिळाला, त्याचा मोबदला या ठिकाणी घेत असताना दोन्ही खेळाडू. परंतु जो उत्साह असायला पाहिजे, कारण तो उत्साह आपल्याला दिसत नाही इरवाडी संघाकडे. मी त्यांच्या 12th मॅनशी आत्ताच बातचीत केली, त्यांनी देखील सांगितलं की अशा प्रकारचं टुर्नामेंट खेळण्याचा फार कमी अनुभव आहे या संघाला. परंतु त्यांनी चांगला प्रयत्न देखील केला आहे की येणाऱ्या काळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वाला फार मोठं वलय प्राप्त झाले. सध्याच्या घडीला आपण काल देखील आम्ही चर्चा केली, प्रेसिडेंट कप आहे किंवा सुप्रीमो चषक आहेत, सध्या आपण पाहिलं तर रत्नागिरी प्रीमियर लीग सध्या चालू आहे. अशा मोठमोठ्या टुर्नामेंट आपण पाहिल्या, अशा मोठमोठ्या टुर्नामेंट जर पाहिल्या तर या सगळ्या टुर्नामेंट एक ग्रासरूट लेवलच्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देतील आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे खेळाडू आहेत, जे आपल्या गावागावांमधून खेळणारे खेळाडू आहेत, ते मोठ्या व्यासपीठावर आपल्याला खेळताना दिसतील, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि प्रेसिडेंट कपमध्ये जे काही जसं एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र एकनाथजी शिंदे आहेत आणि त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे, त्यानंतर हेमंतजी बनियाल यांना आपण पाहिलंय, त्यानंतर आपण उद्योजक सुरेश राणा यांना पाहिलंय, संतोष नाणेकर यांना पाहिलं, ही संपूर्ण निलेशजी बिनताडे आहेत, ही संपूर्ण टीम जी आहे, ही जी कमिटी आहे, या सगळ्यांचं एकच स्वप्न आहे की गावागावातले अगदी गाव पातळीवर खेळणारे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ, एक मोठं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं हे काम आहे. जसं ISPL काम करते तसं आता प्रेसिडेंट कप देखील काम करते. आणि येणाऱ्या काळामध्ये जी 5 लाखाची स्पर्धा भरवली जाणार आहे आदरणीय संदेशजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून, तिथे देखील ISPL अफिलिएटेड ती स्पर्धा असणार आहे. आणि ISPLचा एक नियम आहे की प्रत्येक प्लेयरला 1500 रुपये तरी मानधन तुम्हाला द्यावं लागेल. हां, ISPL अफिलिएटेड जी स्पर्धा आहे, हे चांगला निर्णय ISPLने घेतलेला आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी आपण देखील भाकीतं केली होती की टेनिस क्रिकेट खेळल्यानंतर काय होईल असा प्रश्न जेव्हा पडलेला होता. पंचांना विनंती करतो की आपण थोडंसं टायमिंगकडे लक्ष द्यायचं आहे. येस, बालसंघाला पण वॉर्न करायचं आहे. आणि तेच मी सांगत होतो सुहास की येणाऱ्या काळामध्ये हे देखील चित्र आपल्याला पलटताना पाहायला मिळते आणि ते दिवस आलेले आहेत. षटक क्रमांक 1 संपलाय, स्कोर कार्डवर लागल्यात 8. एकही गड्याचा मोबदला आतापर्यंत, एकही विकेट नाही, ही जमेची बाजू आहे. इरवाडी संघ यावेळी मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता, दे घुमाके हा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा फुटवर्कचा कमी वापर आणि त्यामुळेच नेटवर्कमध्ये येऊ शकला नाही फलंदाज पिंट्या आणि त्यामुळे आला हा डॉट. एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल. हॅलो, तसेच आदरणीय प्रकाशजी माली साहेब यांचं सुद्धा शुभागमन अगदी व्यासपीठावरती मनपूरक आपलं सुद्धा सरचे स्वागत साहेब. येऊन आपण असं नसतं व्हायचं आहे. धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून या विभागातील सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली जाते, प्रकाशजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित राहील, त्यांचं सहर्ष स्वागत. परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यांचं स्वागत विकेट न केले भाल संघाने. पहिला विकेट डाऊन, इरवाडी संघाला लागलाय पहिला धक्का. परंतु मैदानामध्ये सुहास मी हेच सांगेन की आता खांदे थोडेसे झुकवून चालणार नाही, तुम्हाला ताठ मानेने चालावं लागेल. आणि असंच आपण म्हणत असतो ना की मैदानामध्ये तुम्ही हारलात, जो व्यक्ती मनामध्ये हारतो तो मैदानामध्ये कधीच जिंकू शकत नाही आणि जो व्यक्ती मनामध्ये हारतो तो मैदानामध्ये कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे. तो कॉन्फिडन्स घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडूला जावं लागेल. इन्स्टेड ऑफ पिंट्या, प्रथमेश इज ऑन स्ट्राईक नाव. आता
प्रथमेश आला पिंट्याच्या जागी, त्याला देखील चांगली सुरुवात करावी लागेल. आपला संघ कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे आणि ही अडचणीत सापडलेली नौका आता किनाऱ्यावर लावायची त्याची जबाबदारी आहे. आपल्या कर्णधाराने जो विश्वास आपल्यावर दिला त्या विश्वासाला सार्थ करणारी कामगिरी त्याला देखील आता करायची आहे. सध्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुषार तयार. ओ यावेळी मात्र बॅटची कडा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेट किपरने घेतली झेल आणि प्रथमेशचा संपलाय खेळ. दुसरा धक्का. सर आताच माहिती येतोय आमच्या आदरणीय खारेपाट नक्कीच पेपरचे वृत्तपत्राचे सर्वेसर्वा आणि त्याचबरोबर ते पुढारी या वृत्तपत्राचे सर्वेसर्वा, खरं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करणारे आमचे पत्रकार म्हणजेच प्रकाश माली साहेब. आणि प्रकाश माली साहेब इथे उपस्थित झालेत, परंतु या नक्कीच आयोजनाचे गावदेवी चषक 2026चे मुख्य आयोजक संदेशजी म्हात्रे सर यांचे हे नक्की मामा आहेत आणि मामा आज शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित झालेत अशी आम्हाला माहिती येतोय. सर नक्कीच धन्यवाद माळी साहेब, थँक्यू. थँक्यू सो मच. हा खारेपाट विभाग आहे. काल देखील याची चर्चा परमेशने देखील केली होती, परंतु हा खारेपाट विभाग म्हटला तर एक काळ आपण जर पाहिलं तर इथे मिठाची आग्रह होती आणि हा संपूर्ण पेण तालुकाच जर आपण पाहिलं तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी गुगलला देखील सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला हेच पाहायला मिळेल की हा खारेपाट विभाग हा मिठासाठी प्रसिद्ध आहे. आणि पेण तालुक्याचं जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर पेण तालुका देखील यादवांच्या काळामध्ये आणि बौद्धकालीन काळामध्ये हे व्यापाराचं केंद्र होता, असा एक पेण तालुका आहे. आणि पेण तालुक्याचं वैशिष्ट्य भरपूरच आहे. नुकतंच तू देखील सांगितलं होतंस की भूदान चळवळीचे नेतृत्व करणारे विनोबा भावेंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, पावन भूमी आहे, म्हणून ही पेणची वेगळी ओळख आहे. आणि जगभरामध्ये गणपतींच्या मूर्ती जगभरामध्ये पाठवणारे हे पेण हे शहर आहे, एकमेव शहर आहे जिथे या पेण या शहराची एक वेगळी ख्याती आपण सध्याच्या घडीला पाहतोय. आणि यस, भाल संघ आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, लक्षात ठेवा. वॉर्न केलेला आहे कारण आपण अतिविलंब येस पंच बघा आयोजकांकडून सूचना येतोय, आता पॅनल्टीला सामोरं जावं लागेल प्लीज. बॉलर इज ऑन हॅट्रिक. गोलंदाजी मार्कवर तुषार. 3 मिनिटांमध्ये 9 चेंडू तुम्हाला आता कंप्लीट करायचे आहेत, नाहीतर एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. तुषार गोलंदाजी मार्कवर आणि समोर आहे सागर. सागर आणि प्रशांत दोन्ही लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. काय मेंटॅलिटी आहे, मनस्थिती आहे, थोडासा बदलाव. आणि जोह्याचे सुप्रसिद्ध मूर्तिकार राकेश पाटील यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सागरसाठी हा बॉल, यावेळेला पुन्हा एकदा सागरच्या हातामध्ये बॉल जातो आणि बॉलरने हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तुषार. आजच्या दिवसामधली पहिली, आजच्या रजनीमधली पहिली हॅट्रिक तुम्हाला तुषारच्या नावावर जाताना पाहायला मिळते. बाल संघाने आज चमकदार कामगिरी केली. बाल संघाने गोलंदाजी करत असताना देखील चांगली छाप सोडली. बाल संघाने फलंदाजी करत असताना सुरुवातीला धारातीर्थी कोसळले खरे, परंतु त्यानंतर प्रत्येक बॉलवर उसळले आणि त्याच्यामध्ये निखिलचा शो सुरू झालाय. असा निखिल सध्या आपण व्यासपीठाच्या समोरच पाहतोय. त्या निखिलवर आजच्या दिवसातील खरं तर पोस्टर बॉय आहे तो आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नेक्स्ट बॅट्समन दर्शन आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक तुषारच्या नावावर. ओ इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु नो मॅन्स लँडमध्ये हा बॉल पडेल. 1 बाउन्स बॉलला गॅदर करेल. व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे मात्र एक सिंगल. आता सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाही या मॅचला, कारण 9 धावा आता स्कोर कार्डवर. पल्ला भरपूर मोठा गाठायचा आहे आणि अगदी पहाडासारखं तुम्हाला तुमच्या समोर आव्हान आहे आणि त्या आव्हानाला सामोरं जात असताना दुसऱ्या षटकाचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली झाली, ज्याच्यामध्ये पहिली सुरुवात डॉटने केली, त्यानंतर 3 विकेट बॅक टू बॅक आणि तदनंतर मात्र नवीन बॅट्समन आला, त्याच्या बॅटमधून 1 धाव, म्हणजे आतापर्यंत फक्त 2 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चांगली बॉलिंग.
इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना, परंतु हा देखील जेमतेम 30 यार्ड सर्कल क्लिअर करेल. अगदी डीप मिडविकेटवरून क्षेत्ररक्षक आलाय बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल. या मॅच मधली आता जर पाहिलं तर थोडीशी रंजकता कमी होताना पाहायला मिळेल, परंतु तो इतिहास आठवावा लागेल जो HCC भाल संघाने केलाय. सुरुवातीच्या षटकामध्ये HCC भाल संघ सपशेल अपयशी ठरलाय, परंतु तदनंतर मात्र ज्या पद्धतीचं कमबॅक त्यांनी केलंय ते लाजवाब कमबॅक होतं आणि तसंच आता कमबॅक इरवाडी संघाला करावं लागेल. 2 षटकाचा सामना भाल संघाने केला तेव्हा 14 होते आणि आता इरवाडी संघाच्या 10 धावा झालेल्या आहे. त्यामुळे इथून देखील सुरुवात इरवाडी संघ करू शकतो आणि आता मैदानाच्या आतमध्ये 2 छोटे खेळाडू नक्कीच पाणी घेऊन गेलेले आहेत. थोडासा वेळ जास्त जातो या मॅचला आणि भाल संघाला मी विनंती करेन की आपण क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव करू नका. दोन्ही बॅट्समन आहेत हे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत, त्यामुळे जास्त क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्याची देखील आपल्याला गरज नाही. इथून सुरुवात होऊ शकते. हम जहाँ खडे रहते लाईन वही से शुरू होती है, हे अमिताभ बच्चनचा डायलॉग आता त्यांना आठवावा लागेल आणि तशाच पद्धतीची आता बॅटिंग, जी बॅटिंग निखिलने केली होती तशी बॅटिंग आज करावी लागेल. षटक क्रमांक 3 प्रशांतसाठी पहिला बॉल, पहिल्या बॉलवर हल्ला बॉल, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आणखीन एक दर्जेदार विकेट. प्रशांत बॅक टू डगआउट. च्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे 3 षटकार बॅक टू बॅक ठोकल्यास. या वेळेला आपण पाहू शकता थोडंसं संकटात आहे. संकटमोचक पारी तुम्हाला करावी लागेल, एखाद्या खेळाडूला उसळावं लागेल, कारण आता भरपूर धावांची गरज आहे. चिन्मय आलाय. चिन्मयसाठी पहिलाच बॉल, राईज अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, पूर्णपणे बीट केलाय आणि कौतुक करावे लागेल भाल संघाचं. ज्या पद्धतीनं भाल संघ एक सांघिक एफर्ट्स आपल्या टीमसाठी देतोय, म्हणजे जेव्हा जेव्हा कॅचेस आल्या त्या ठिकाणी कॅचेस घेतल्या गेल्या. विशेष करून आपण पाहिलं मिडविकेटला 2 कॅचेस कॅरी केल्या गेल्या आणि गोलंदाजी पण चांगली आणि फलंदाजी देखील तेवढी दमदार. इथे मात्र आणखीन एक चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय गुडलेन स्पॉटवरून. सबमरीन डिलिव्हरी, बॉल खाली राहिलाय आणि पूर्णपणे बीट केलाय गतीने. आता ही गती कदाचित इरवाडी संघाची अधोगती होईल असं वाटायला लागलंय, कारण आतापर्यंत 3रं षटक आणि स्कोर कार्डवर केवळ धावा लागल्यात, त्या डबल डिजिटमध्ये 10. परंतु इथून मात्र सुरुवात झाली आणि हा फटका पहा, स्कोर कार्डवर लागल्यात धावा 10, आता लागतील 16 षटकार. दोन बॉल डॉट खेळल्यानंतर कुठेतरी मरता क्या न करता आता शेवटची वेळ आलेली आहे आणि अशा परिस्थितीत कुठेतरी आक्रमकता धारण करणं गरजेचं आहे. यावेळी बैठक मारण्याचा प्रयत्न, बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न करायचा होता. डीप स्क्वेअर लेगरून क्षेत्ररक्षक आलाय आणि तिथे मात्र एक सिंगलने झाली स्ट्राईक रोटेड. स्वतःवर नाराज थोडेसे जरूर आहेत, परंतु 12th मॅनने सांगितलं अशा प्रकारचे मॅचेस इरवाडी संघ कमी खेळतो, त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये, यावर्षी जरा कमी खेळलेलं आहे त्यामुळे थोडंसं चला. इथे मात्र मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून थोडीशी चूक झाली, परंतु फरक जरूर पडणार नाही. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर ऍड होईल आणि एक प्लेयर आतमध्ये, सर्कलच्या आतमध्ये एक प्लेयर या ठिकाणी ठेवावं लागेल आणि आता फक्त 4 प्लेयर बाहेर राहतील. अजूनही 42 धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. थोडस मुश्किल आहे आता. चला, एक प्लेयरला तुम्हाला नक्कीच पॅनलाइज केलं जातं. एक प्लेयरला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतले गेले. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला
वेळेचं बंधन ठेवावंच लागेल. भाल संघ विनंती करतो की क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या, कारण पहिलंच या ठिकाणी सामना चालू आहे आणि 9 वाजलेले आहेत. सागर कॅप्टन, आपल्याला विनंती आहे की आपण वेळेचं थोडंसं बंधन ठेवायचं आहे. वेळ कोणासाठी थांबणार नाही. पुढच्या मॅचला तुम्हाला बंधन ठेवलं जाईल. मॅच 42 धावांची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फार पॅनिक होण्याची गरज नाही. HCC भाल संघाला हॅपी क्लब भाल, समुद्राच्या शेजारी राहणाऱ्या, समुद्राच्या लाटांवर विहार करणारे, स्वच्छंद विहार करणारे आज या मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांसाठी खुशखबर घेऊन आलेत. आज त्यांनी खुश केले संपूर्ण वाशिम भागातील खेळाडूंना. या मैदानाचा संपूर्ण अनुभव आहे. या मैदानाच्या प्रत्येक बाजूचा, प्रत्येक कोणाचा त्यांना अनुभव आहे आणि त्याचाच वापर त्यांनी आज केलेला आहे. 6 बॉलमध्ये करायचे आहेत 42 धावा. पहिला बॉल, यावेळी मात्र बॅटची कडा, फलंदाज आहे फाईन लेगला, शॉटमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, दर्जेदार झालंय. 1 मोर विकेट डाऊन, आणखीन एक विकेटचं थँक्यू डीजे. आता 5 मध्ये करायच्यात 42 धावा. हे मुश्किल नाही, अभि नामुमकिन आहे. क्रिकेटमध्ये मॅजिक एवढं होऊ शकत नाही. सुरुवात ढासळत झाली, ज्या पद्धतीनं भेदक आणि तिखट बाउन्सरचा मारा सुरुवातीला राहुलने केला, तिथून मात्र सुरुवात झाली. राहुलचं पहिलं षटक निर्णायक राहिले, ज्याच्यामध्ये राहुलने फक्त धावा खर्च केल्या होत्या 8. तदनंतर मात्र दुसरं षटक, ज्याच्यामध्ये 3 विकेट घेतल्यात गोलंदाज तुषारने आणि त्याच्यामध्ये 2च धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि तिसरं षटक देखील तेवढाच दर्जेदार राहिलेलं आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. आता पहा, इथे 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 4 धावा जरूर आल्यात, परंतु या मॅचचा रिझल्ट बदलू शकणार नाही. थोडासा आत्मविश्वास जरूर डेव्हलप केला जाईल बॅट्समनमध्ये, परंतु या मॅचचा रिझल्ट आता बदलला जाणार नाही. प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांची मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या रेलिंगच्या बाजूला तुम्ही पाहताय. थोड्या वेळामध्ये आणखीन प्रेक्षकांची गर्दी होईल, कारण याच विभागातील मॅचेस आज तुम्हाला काही खेळताना पाहायला मिळतील आणि पुढची फाईट देखील फार महत्त्वपूर्ण असेल, रंजक असेल, कारण एकीकडे युवा आणि एकीकडे लेजंड खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. इथे मात्र टॅप केलाय, मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडे बॉल गेलाय, त्यांनी डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु एक सिंगल जरूर आली. औपचारिकता शिल्लक राहिली, इट्स अ फॉर्मॅलिटी. परंतु सुहास, आज मैदानाच्या आतमध्ये जे विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं, जे LED लाईट्स टाकले 30 यार्ड सर्कलला, त्यामुळे काहीतरी एक वेगळा लुक या मैदानाचा तुम्हाला पाहायला मिळतो आणि आज आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. हा षटकार जरूर आलाय, परंतु ISPL असती तर जरूर 9 आला असतं, परंतु या फटक्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण पिकं करपून गेल्यानंतर आलेला पाऊस काहीच कामाचा नसतो आणि आता आलेला षटकार देखील काही कामाचा नाही. एक वेगळा कॉन्फिडन्स बॅट्समनला देऊन जाईल, परंतु या मॅचचा रिझल्ट मात्र बदलला जाणार नाही. हॅलो, हनुमानपडाचं कर्णधार कुठे असाल तर आयोजकांना भेटायचं आहे, कृपया विनंती असेल. हनुमानपडाचं कर्णधार आयोजकांना भेटायचं आहे. गोलंदाज तयार. या वेळेला देखील दे घुमा के बॉलला पाठवून दिलंय. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधीतून बॉल सीमारेषा पार फरार. चला, औपचारिकता फक्त शिल्लक आहे आणि अजूनही 33 स्कोर 33 स्कोर कार्डवर लागल्यात. विजय आणि पराजयातला अंतर फक्त आता कमी केला जाईल इरवाडी टीमच्या माध्यमातून आणि इथे मात्र पहा, चौकार आलाय आणि इथे HCC भाल संघ हॅपी क्लब वाडी संघ आपण दाखल झालात. आपलं देखील गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्या खेळाडूनं
मॅच फसली होती, परंतु तदनंतर मॅच ज्या खेळाडूने हसवली तो खेळाडू आजच्या दिवसातील पोस्टर बॉय. 2